मुक्ताईनगर येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण वक्तव्य केलेलं होतं चिंकाडणे याविषयी. मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आणि भाजपाचे काही कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे. त्याबाबत काय सांगणार दादासाहेब आपण? मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजपने किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे, रुपाली ताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोलल्या तसं बोललो. चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे, गुगलवर जरा जाऊन पहा. महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचे अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. रुपाली ताईंचा उल्लेख मी काल करताना रुपाली ताई असा 13 वेळा उल्लेख केला. म्हणजे अनुल्लेख केला नाही, 13 वेळा उल्लेख केला आणि 2 वेळा सांगितलं की चेकाळल्यासारखं बोलतायत. गुगलवर जा, मराठीचं भाषांतर बघा. चेकाळणे याचा अर्थ आवेशणे, बेफाम होणे, भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे, चिडणे किंवा संतापणे असा होतो. हे जाऊन बघा जरा गुगलवर. मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे, त्यामुळे मराठीविषयी मला ज्ञान आहे. पण अर्ध्या हडकुंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थबिर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे, नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे. आणि आंदोलन कोण करतायत? रावेरला, भुसावळला, जळगावला, आपल्या या ठिकाणी पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले, ज्यांना मी मोठं केलं, असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करताय. मला यांची कीव येते. हे बसले कुणाच्यामुळे? कुणाच्या कृपामुळे, कुणाच्या मदतीमुळे, कुणाच्या आशीर्वादामुळे. कुणी आमदार झाला असेल, कुणी सभापती झाला असेल, कुणी जिल्हा परिषदला गेला असेल, कुणी ग्रामपंचायतला झाला असेल. त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली. पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असेल, पण नाथाभाऊची मदत मोठी होती. आणि आज माझ्याच हातून बाटलीनं दूध पिणारे माझेच चेहरे आज माझ्या विरुद्ध आंदोलन करायला लागलेले, याचं मला दुःख आहे. जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे. नाथाभाऊच्या बरोबर कशा रीतीने राहत होते, कशी माझे चमचेगिरी चाटुगिरी करत होते, जरा लक्षात घ्या. आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा. ते चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात. एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो ना आपण आंदोलन करावं. त्याचा अर्थ असा नाही. रुपाली ताईंचा मी आदरानंच 13 वेळा उल्लेख केलेला आहे. रुपाली ताई इथं माझ्या फार्म हाऊसला येऊन गेलेल्या आहे, माझ्याकडं त्या जेवण करून गेलेलं आहे. ज्यावेळेस त्या होत्या माझ्या मुलीसारख्याच आहे. मी काय अशासाठी न बोललेलो कुठे महिलांचा हे केला, आदर केला, अनादर केला नाही. तुमच्या बुद्धीची कीव करावी वाटते की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला, कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते. लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही? गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे, त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं? की आम्ही गिरीश महाजनचा याला जोडे मारू असं का नाही केलं? याच वेळेस गिरीश सोमय्यानं नागडे उघडे फोटो दाखवले, त्यावेळेस का आंदोलन केलं नाही? मग त्यावेळेसच आता तो जयकुमार गोरेनं सगळा उघडा नंगा फोटो टाकला होता, त्यावेळेस का आंदोलन केलं नाही? ज्यावेळेस आपला हा मंत्री यवतमाळचा त्यांनी त्या ठिकाणी 2-4 बायकांच्या संदर्भातले संबंध प्रस्थापित केले, त्याबद्दल का तुम्ही बोलले नाही? कारण हे याच्यात बोलणार नाही आहे, ते या विषयीच फक्त बोलण्यासाठी आहे. चेकाळणे या विषयाचा अर्थ जरा समजून घ्या. आणि माझ्या बाळांनो, जरा नीट वटणीवर या. नाथाभाऊचे दिवस आठवा. आज या संदर्भामध्ये हे करणं किती चुकीचं आहे, जरा याचं चिंतन करा. अरे तुम्ही माझेच बाळा होते, रोज माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायचे, आता जरा मोठे झाले, एवढाच प्रश्न आहे. आता लोढाच्या विरुद्ध आंदोलन करा. हो, विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की आपण जावयाची बाजू घेऊन बोलत आहात. मी कधीही जावयाची बाजू घेऊन बोललेलो नाही. मी पहिल्या दिवसपासून सांगितलेलं मी जावयाचं समर्थन करणार नाही. हे तर पहिल्या दिवसचा प्रश्न आहे की जावयाचं समर्थन करणार नाही. हे जर त्याला चूक केली असेल कोर्टामध्ये सिद्ध होईल. पण या संदर्भामध्ये जे काही चाकणकर रुपालीताई बोलत आहे त्याचा काही आधार आहे का? एक मुलीनं यावं आणि म्हणावं की माझा लैंगिक छळ झाला, मला जबरदस्तीनं माझ्यावर बलात्कार केला, माझ्या जबरदस्तीने फोटो काढले, मला जबरदस्तीने या ठिकाणी डांबून ठेवलं, असं कुणाची तरी तक्रार पाहिजे की नाही? मग जर कुणाची तक्रारच नसेल
तर त्या ठिकाणी मी काही समर्थन करत नाही, पण कायद्याच्या दृष्टिकोनातनं ते पर्सनल आहे, ते प्रायव्हेट आहे. सहमतीनं जर एखादं झालं असेल तर तुम्ही काय म्हणता, तुम्ही काय सांगू शकता त्याच्यामध्ये? हां, जबरदस्ती झालं असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी येतात पुढे. आणि हे असेल सहमती असेल किंवा कोणतंही असेल तर हे करणं गैर आहे, समाजाच्या दृष्टिकोनातनं घातक आहे. परंतु एखाद्याच्या विषयी पूर्णपणे पर्सनल असताना अजून कोणत्याही महिलेने म्हटलेलं नाही की माझ्यावर बळजबरी झाली, मला जबरदस्तीनं नेलं, माझ्यावर बलात्कार केला, या क्षणापर्यंत तरी पोलिसांकडे ते आलेलं नाही. आणि म्हणून वाया रुपालीताई या माध्यमातून हे वारंवार काढतात. माझा काय संबंध आहे? आता जावयाचं नाव नेहमी कळतात, नाथाभाऊचा जावई आहे, जावई खरी आहे. पण का मी जावयाला सांगितलं की असं कर, रोहिणीताईने त्याला सांगितलं असं कर, मग उगाच रोहिणीताई किंवा जावई हे काय तुमच्या जावई घरात काय करतं? तुमचा मुलगा घराच्या बाहेर गेल्यानंतर काय करतो हे तुम्हाला समजतं का? दारू पितो का, रंडीबाजी करतो का, ड्रग घेतो? बाहेर गेल्यावर कोण काय करतो हा त्याचा पर्सनल प्रश्न आहे. काय आम्ही सांगत नाही त्याला बाबा रे तू असं ड्रग घे बरं, पोरींना बोलवून असं करत जा, हे काही नाथाभाऊने शिकवलेलं नाही आहे. मग उगाच राजकीय कारणासाठी, नाथाभाऊला बदनाम करण्यासाठी आणि या ठिकाणी नाथाभाऊचं या हनी ट्रॅपमधून तो लक्ष विचलित करण्यासाठी चाललं आहे. लोढाविषयी काढा ना प्रेस कॉन्फरन्स, नाशिकच्या याच्याविषयी काढा ना प्रेस कॉन्फरन्स. लोढाच्या अनेक शिडी, गिरीश महाजनच्या अनेक शिडी लोढाकडे आहे असं त्याचं म्हणणं आहे. मग त्याचं म्हणणं आहे तर त्या लोढाला बुट मारा ना, असं म्हणणं आहे तर गिरीश महाजनला जोडे मारा, तो लोढा म्हणतो म्हणून. ते करायची हिंमत आहे का तुमच्यात? फक्त तिकडून आलं ना अर्धा हळकंडान पिळून. मला तर एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं राहायच्या, कारण कशासाठी केलं रे आंदोलन? म्हणे भाऊ मला काही माहीत, चांगला पदाधिकारी बरं, तो म्हणे मला अजून काही माहीत नाही, भाऊ भरून आदेशाला केलं. अरे काय माणसं आहे तुम्ही, तुम्हाला मी मोठं केलं. दुःख वाटतं की या जैरी पिल्लावळ जी आहे, या विषारी पिल्लांना मी मोठं केल्याचं मला दुःख वाटतं. भाऊ, रेव पार्टी म्हणून पुणे येथे पोलिसांनी छापा मारला, परंतु अद्याप अंमली पदार्थाचं सेवन केलं असा कुठलाही रिपोर्ट आलेला नाही. पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो ड्रगच्या संदर्भामधला गुन्हा दाखल केलेला आहे. वास्तविक अपेक्षा अशी आहे की त्या ड्रगच्या संदर्भात खोलवर पोलिसांनी जावं. ड्रग आणले आहेत का, ड्रग कुणाकडून मिळवले, ड्रग कुणाकडून घेतले, कोणी त्याच्यामध्ये ड्रग विक्री खरेदी करणारा कोणी आहे का. पण या प्रकरणामध्ये पोलीस तो तपास करतच नाही आहे, कारण पोलिसांजवळ काही नाहीच आहे. पोलीस तोंड कसे पडले या प्रकरणामध्ये? पहिल्यांदा पोलीस म्हणाले होते की प्रांजल खेवलकर हा गुन्हेगार आहे, त्याच्यावर गुन्हे आहेत म्हणून त्याला पहिल्या क्रमांकाचा गुन्हेगार ठेवला. कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की नाही आमचं प्रिंट मिस्टेक जाईल, हे चुकीचं आहे. पहिल्यांदा म्हणाले हे रेव पार्टी आहे. मग मी प्रश्न उपस्थित केला, रेवटी पार्टीची व्याख्या काय? मग पोलीस म्हणाले हे रेव पार्टीने हाऊस पार्टी आहे, घरामध्ये 7 जणांची पार्टी होती. मग प्रांजल खेवलकरने ड्रग सेवन केलेलं आहे का? तर नाही. प्रांजल खेवलकरने ड्रग बाळगलेले आहे का? नाही. त्या एका मुलीच्या व्यतिरिक्त कोणाजवळ होते का? तर नाही. त्या एकाच्या व्यतिरिक्त कुणी ड्रग सेवन केले आहे तर आमच्याजवळ अहवाल आलेला नाही. मग त्या दृष्टीनं तपास करणं, त्या दृष्टीने तपास करताना या अशा दृष्टीनं तपास करणं म्हणजे अन्य गोष्टी ज्या मी बोलतो लोढाच्या संदर्भामध्ये मी काही विषय सोडलेला नाही, की सोडणारही नाही. तो आम्ही लावणार. या सगळ्या हानीच्या संदर्भामध्ये जे काही गुन्हे दाखल झाले असेल लोढावर त्याची माहिती द्या. लोढावर 3 गुन्हे दाखल झाले, सांगा ना कोण मुली होत्या, नावं नका घेऊ, पण कसं झालं ना सांगा. कशा क्लिप आहे, लोढा क्लिप मिळाले असेल तर त्या कशा आहे, कोणाच्या आहे, कोण्या मंत्र्याच्या आहे, याच्यावर जरा करा. 72 मंत्री, आपले 72 अधिकारी आणि 4 मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये आहे, म्हणजे त्याच्यात आहे. ती जरा पोलिसांनी सखोल चौकशी करा. ही तर मी मागणी नाही करत, राधाकृष्ण विखे पाटलांनी मागणी केलेली आहे. मग ती मागणी स्वीकारून द्या ना जरा तुम्ही. त्या तिकडे चौकशात तुमचे मंत्री अडकलेले असतील अशी भीती आहे म्हणून तुम्ही चौकशा करायला तयार नाही. इथे फक्त नाथाभाऊचा जावई म्हणून तयार केलेला. कशासाठी नाथाभाऊ? कारण तुमचा राजकीय विरोधक एकटा नाथाभाऊ. अरे ज्यानं केलं तर बघायला ना. मी कधी समर्थन केलं नाही, पहिल्या दिवसपासून नाही. पहिल्या दिवशी मी म्हटलं की मी कोणत्याही वाईट गोष्टीचं समर्थन करणारातलं नाही. कुणाला त्याचा खून केला असेल फाशी लावा, चुकीचं असेल त्याला दोष असेल त्याला शिक्षा करा कायद्यानुसार. परंतु अशा रीतीनं बदनाम करण्यासाठीची जी मोहीम चालू आहे त्याचा मी निषेध करतो.
हो, आपण सातत्याने हनी ट्रॅपबद्दल बोलताय, त्याच्यामुळे असे कारवाई होते असं वाटते का आपल्याला? निश्चित वारंवार हनी ट्रॅप लोढा प्रकरण आणि नाशिकचे प्रकरण याविषयी वारंवार आम्ही बोलत आलो. रोहिणीताई पण प्रत्येक वेळी काही ना काही राजकीयदृष्ट्या विरोध करत होत्या, म्हणून रोहिणीताई एका बाजूला मी दोघं बाजूनं जे आम्ही चाललो होतं त्यापासनं लक्ष विचलित करणं, आमचं तोंड बंद करणं आणि त्या आमची समाजात बदनामी होणं या हेतूने हे सगळं षडयंत्र चाललेलं आहेत. यांच्या अनेक असे षडयंत्र आहेत. अनेक वेळा या संदर्भामधलं बोललं जातं, चर्चा केली जाते. मग त्या सगळ्या चर्चांना चौकशी करणार आहेत का पोलीस? खरं म्हणजे हे रुपालीताई चाकणकर यांनी बोलल्यापेक्षा पोलिसांनी सांगितलं पाहिजे की ह्या 4 मुली माझ्याकडे आल्या, ही एक मुलगी आली, या मुलीनं माझ्याकडे गुन्हा नोंद केलेला आहे. अरे कोणाचा आहे मुलीचा आग्रह नाही, कोण्याही मुलीने तक्रार केलेली नाही, कोणतेही मुली म्हणत नाही की माझ्यावर जबरदस्ती केली की माझं हे आणलं वगैरे. आता पोलीस एखाद्या मुलीला तयार करतील जबरदस्ती ती गोष्ट वेगळी, परंतु या क्षणापर्यंत आहे का? नाही. मग कशासाठी चाललेलं आहे एवढं? कुणाच्या प्रायव्हेट लाईफमध्ये बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आत्तापर्यंत तरी हे प्रायव्हेट लाईफ आहे. गुन्हा दाखल झाला आणि त्यातल्या सत्यता बाहेर आले तर तो गुन्हेगार आहे, त्याला त्याची शिक्षा कडक मिळाली पाहिजे. पण आज कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये अशा रीतीनं बोलणं हे तुम्हाला कुणी अधिकार दिला? या संदर्भामध्ये येऊ द्या ना. तुमच्याजवळ कुणीही त्या ठिकाणी तक्रारदार नाही, याचा अर्थ विना तक्रारीने या ठिकाणी झोडपणं सुरू आहे.